स्वामीच्या चमत्कारिक गोष्टी भक्तास धनप्राप्ती। मंगलवेळा येथे स्वामी औदुंबराखाली आसन घेऊन बसलेले असायचे। गावगावचे लोक स्वामीच्या दर्शनाला नित्य येत होते। त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील गोष्ट मोकळे करायचे। स्वामी प्रत्येकाला दुःखातनं सोडवत होते। स्वामीच्या सहवासात अनेक लोकांना खूप आनंद मिळत होता। काही भाग्यवान भक्त नित्य स्वामीच्या दर्शनाला येत होते। त्या गावात एक कोष्टी राहत होता। तो स्वामींचा निसंभक्त असून स्वामीच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ येत होता। स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा। एक दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले। मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेण्यासाठी आग्रह करत होते। मी त्यांना सांगितले की मी स्वामीच्या रूपात रोजच पांडुरंगाचे दर्शन घेतो। तेव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून फक्त हसले। 2-4 दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे कोष्ट्याला स्वप्न पडले। स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, भक्ता, या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारात वैकुंठवासी झाले। ते खूप पुण्यवान होते म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात मृत्यू झाला। कोष्टी आता पोरका झाला होता। तो अतिशय गरीब होता। भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला। तो महाराजांचे दर्शन रोज व सेवा करत होता। महाराजांना त्याची दया येत होती। एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी त्यांच्या पश्चात तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे। ते तू घे व सुखात आनंदात दिवस काढ। स्वप्न संपले तेव्हा कोष्टी जागा झाला। त्याला क्षणभर स्वप्नाचा अर्थ कळला नाही। वडील मृत्युमुखी पडल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपल्यासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले? तो मागे अंगणात गेला आणि खोदून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला। स्वप्नातील दृष्टांत खरा झाला। त्याच्या आश्चर्याचा पारावार राहिला नाही। ते धन घेऊन कोष्टी स्वामीकडे गेला। त्यांना साष्टांग नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर तुळशीचे पान ठेवले। तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मला काय करायचे आहे? हे धन तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी ठेवले आहे। तू त्याचा योग्य वापर करून सुखात राहा। नंतर स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला। अर्थात संत भक्ती कधीच व्यर्थ जात नाही। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।